नमस्कार, वंदना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी दुर्गा सप्तशतीतील 11व्या अध्यायाचे वाचन करणार आहे। श्री चंडिका विजयते अध्याय 11वा। ध्यान प्रभावी नेत्र सूर्यापरी शशिकोरमस्तकी सुस्तनी त्रिनेत्रा दुर्गा स्मित हास्य आननी सव्य हाती वरदमूर्ता दुजा हातात अंकुश धनुर्बाण हातांमध्ये दुर्गा भक्ता अभयदायिनी। ऋषी म्हणाले, महादैत्येश्वर शुंभाला देवीने रणी मारिता अग्नीच्या पुढाकारे इंद्रादी देव पातले स्तवन कात्यायनीचे आनंदे गाऊन नाचून प्रसन्न देवी हास्याने दशदिशा उजाळल्या। शरणागतांना अंबा झाली संकटहारिणी जगन्माता झाली आई त्रिकाली होई तारिणी। प्रसन्न होता शक्ती भक्तांना अभय देतसे सकल चराचरा धात्री ती दुर्गा वरदायिनी। एकमेव आधार होशी सर्वदा अंबिके आम्हा धरती रूप तव माया विश्वपालन तुझ्यामुळे जलस्वरूपी तव प्रेम तृप्त होती चराचर पराक्रम दया तुझी थोरवी सांगू किती कशी असीम शौर्य धैर्याची जननी वैष्णवी खरी विश्वाची आदिम माता अपार तू कृपामयी विविध गुणालंकारे देव मोहित जाहले प्रसन्न होशी त्यांना मोक्ष खचित लाभतो विविध रूपविद्यांच्या सौंदर्यात सुवर्ण तू साकार जगतव ठाई स्तवनी अंत ना कधी स्वर्ग वा मोक्ष देणारी प्राणी मात्रास तत्पर या विना तुझ्या स्तुतीसाठी जगती शब्द ना असे जनांच्या हृदयामध्ये बुद्धिरूप निवासते स्वर्ग वा मोक्षदायी तू नारायणी तुझं वंदन कलांची असीम मर्यादा परिणामी फलदायिनी जगी सामर्थ्यशाली नारायणी तुझं वंदन सर्व मंगलात देवी सर्वाधिक सुमंगल शरण तुला त्र्यंबके गौरी नारायणी तुझं वंदन जगाचा उगम स्थैर्य अंतही शक्य तुला असे गुणधारिणी गुणमयी नारायणी तुझं वंदन दीनपीडित शरणार्थांना झालीस अभया खरी सर्व दुःखहारिणी माते नारायणी तुझं वंदन हंसविमानी आरूढ ब्रह्माणी रूप घेऊनी दर्भजल शिंपुनी भक्ता नारायणी तुझं वंदन माहेश्वरी स्वरूपी शूलनाग चंद्रभूषिणी नदीवरी आरूढ शिवे नारायणी तुझं वंदन महाशक्तिमती मोर कुकुट खेळती सवे निष्पाप बालिका रूपी नारायणी तुझं वंदन शंख चक्र गदा शारंग धनु हाती सदा असे प्रसन्ना अजिंक्या माते नारायणी तुझं वंदन हाती घेत महाचक्र दातांनी विश्वतारिषी वराहरूपी अशी देवी नारायणी तुझं वंदन शिरी किरीट वज्र हाती सहस्र नेत्र उजळती वृत्तसंहारी ऐंद्री दुर्गे नारायणी तुझं वंदन नृसिंह रूपाने दैत्यांना पूर्ण निर्दाळिले रणी त्रैलोक्य तारिले माई नारायणी तुझं वंदन शिरी किरीट वज्र हाती सहस्र डोळे उजळती वृत्रसंहारी ऐंद्री दुर्गे नारायणी तुझं वंदन शत्रुदलांची विशाल सेना विनाशी शिवदूती तू गर्जली घोर चामुंडे नारायणी तुझं वंदन मुखी विक्राळ दाढा मुंड माळा गळामध्ये चामुंडे दैत्यहारिणी नारायणी तुझं वंदन लक्ष्मी लज्जा महाविद्या श्रद्धा पुष्टी स्वधा ध्रुवा महारात्री महाविद्ये नारायणी तुझं वंदन मेधा सरस्वती श्रेष्ठा तशी गौरांगी पार्वती सर्वसंयमकारी देवी नारायणी तुझं वंदन सर्वस्वरूपी सर्वेशी सर्वशक्ती समुच्चयी भयतु वारिशी आई नारायणी तुझं वंदन सुस्मित सुंदर वदनी कपोली त्रिनेत्र शोभती संकट परिहारी माये नारायणी तुझं वंदन तेजसी ज्वाळे परी त्रिशूळे दैत्यमारिणी तो त्रिशूळ रणी आम्हा भद्रकाली सवंदन दैत्य तेजो भंगाला दिव्यनादरणी करी पापविनाशी घंटा देवी रक्षो सुतादिकी तुझ्या हातीचे खडग दैत्य रक्तात नाहले असी धारिणी चंडी करो मंगल आमुचे रोगनिवारी संतुष्टा काली क्रुद्धा विनाशिनी दिनमी शरण तुला विपदा वारी आमुची धर्मद्वेषी असुरांना रणी रढून मारिले नाना रूपदायी माते तुझ विना कोण दारिणी वेदविद्या तशी शास्त्रे तुझ विना काय थोरती तम अज्ञान निवारुणी त्रिलोक उजळी तसे विषारी साप तसे शत्रू दावानळ सागरी जसे
तारी आम्हा त्यापासून भवाब्धी कोण तुझ विणे. विश्वेश्वरी विश्वमाता विश्वरूपी विश्वधारिणी सकल जगी वंद्य दुर्गे भक्तांना आश्रय तुझा. प्रसन्न हो जगन्माते रणचंडी धैर्यशालिनी असुरनाशी पापहारी शत्रुभय विनाशी तू. नम्र होती जे भक्त त्यांना अभयतारिणी. त्रिलोकी झाली तू वंद्य होऊनी वरदायिनी. देवी म्हणाली देवांनो देवपुत्रांनो संकल्प जे तुम्हा मनी. त्या इच्छा पूर्ण होऊनी जगी व्हा भवतारक. देव म्हणाले त्रिलोकातील प्राणी देवी बाधेपासून सोडवी. तशीच शत्रुनाशासाठी हो सदैव तत्पर. देवी म्हणाली वैवस्वत मन्वंतरी 28 युगांतरी. शुंभ निशुंभ नामे महादैत्य उपजती. नंदगवळ्या घरी कृष्ण यशोदेसह राहुनी. गेला विंध्याचली असुरास मारावया. त्यानंतर अति क्रोधे रूप धारण करुनिया. विप्रचित्ती राक्षसाचा वध मी करीतसे. मारता मारता दैत्य दाडांनी खाऊन टाकीते. डाळिंबी त्याचे रक्त पिता रक्तवदन मम. स्वर्गी स्तोत्रे देवगाती जगात नरमानव. विनये गाऊनी म्हणती रक्तदंतिका मज. हजारो वर्षांनी दुष्काळी जलाविना जग त्रासता. ऋषी स्तोत्र मंत्रांनी मी आदिम रूप घेतसे. मुनी स्तवनांनी मी शतनेत्र हुगडीतसे. कीर्तनी गायनी अवघे शताक्षी म्हणती मला. सर्व चराचर जीव दसे देवास रक्षिते. देहातून झरते शाक प्राणी खाऊन वाजती. शाकंभरी म्हणून नावे भक्त ओळखिती मला. त्या अवतारी मी मारी दुरात्मा दुर्गमासुर. म्हणून दुर्गा हे नाव मजला प्राप्त झाले. भीमरूपाने पुन्हा मी हिम राक्षस मारीन. राक्षसा खाईन मी विश्व संरक्षकारणे. नम्र भावे सकल मला पूजिती स्तोत्र गायनी. भीम नामे तयावेळी जगी विख्यात होईन. मत्त अरुण दैत्याला रणी ठेचून काढिता. भ्रमराचे रूप घेऊनी महादैत्य वधीन मी. भ्रामरी नावे त्यावेळी भक्त पूजिती मला. ज्या ज्या ठाई ज्यावेळी भक्तावर येती संकटे. त्या ठाई अवतारुनी सर्वा रक्षीन निश्चित. सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्य कथेचा स्तुती नावाचा 11वा अध्याय संपला. शुभं भवतु.